अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। उद्या संकष्टी चतुर्थी आणि या संकष्ट चतुर्थीला आपल्या मनातील जी काही इच्छा मनोकामना आहे, ज्या काही अडचणी आहेत त्या कमी करण्यासाठी आपल्याला एक खास उपाय करायचा आहे। तर हा उपाय कोणता आहे हे पाहण्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम गणेशाय नमः असे लिहायला विसरू नका। स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात आणि आजचा हा दिवस तुम्हाला खूप सुख समृद्धी आणि आनंदात जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। चतुर्थी ही श्री गणेशाला समर्पित आहे, त्यामुळे चतुर्थीच्या दिवशी आपण जे काही उपाय कराल, जी काही सेवा कराल त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळत असते। विघ्नहर्ता म्हणजेच आपल्या जीवनातील जे काही विघ्न आहे तो दूर करणारा। आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी येत असतात, पैशासंबंधी असतील, घरातील असतील, मुलाबाळांसंबंधी असतील, ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी जर तुम्ही संकष्ट चतुर्थीला हा उपाय केला तर नक्कीच बाप्पा तुमच्या जीवनातील सर्व आर्थिक समस्या दूर करतील आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल। तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर या उपायासाठी आपल्याला 21 दुर्वा आणि थोडेसे सिंदूर लागणार आहे। तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे, स्वच्छ स्नान वगैरे झाल्यानंतर देवाची पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची विधिवत पूजा करून घ्यायची आहे। तर तुम्ही गणपती बाप्पाची आवर्जून विधिवत पूजा करताना गणपती बाप्पाला अभिषेक घालायचा आहे। प्रथम पाण्याने, नंतर दही दुधाने आणि नंतर पाण्याने असा अभिषेक करून घ्यायचा आहे। नंतर गणपती बाप्पाला अष्टगंध लावायचे आहेत। त्याचप्रमाणे गणपती बाप्पाला लाल जास्वंदीचे फूल व्हायचे आहे। त्यानंतर दिवा आणि अगरबत्ती लावायची आहे आणि अशा पद्धतीने गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे। नैवेद्यामध्ये तुम्ही गणपती बाप्पाला फळे ठेवू शकता किंवा गुळ खोबरे ठेवू शकता किंवा तुम्ही मोदक सुद्धा ठेवू शकता। त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाला दुर्वा व्हायचे आहेत, परंतु ह्या दुर्वा आपल्याला वेगळ्या पद्धतीने व्हायचे आहेत। तर या उपायासाठी आपल्याला 21 दुर्वा घ्यायच्या आहेत आणि थोडासा सिंदूर घ्यायचा आहे। सिंदूर म्हणजे आपल्याला थोडेसे लाल कुंकू घ्यायचे आहे। तर या उपायासाठी आपल्याला थोडेसे तूप लागणार आहे। तर आपल्याला काय करायचे आहे, एका प्लेटमध्ये थोडेसे कुंकू घ्यायचे आहे आणि त्यावरती तूप टाकायचे आहे। तूप आणि सिंदूर मिक्स करून आणि हा टिळा आपल्याला गणपती बाप्पाला लावायचा आहे। त्या टिळ्यावरती आपल्याला अक्षता सुद्धा लावायच्या आहेत। यानंतर आपल्याला 21 दुर्वाचा उपाय करायचा आहे। तर या उपायासाठी आपल्याला रक्षासूत्राचा एक धागा घ्यायचा आहे किंवा तुम्ही लाल कलरचा सुद्धा धागा घेऊ शकता। यानंतर आपल्याला 21 दुर्वा घ्यायच्या आहेत आणि या 21 दुर्वामधील प्रत्येक दुर्वेला 2 किंवा 5 वेडे घालून आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत। तर या 21 दुर्वा अर्पण करताना आपल्याला प्रत्येक वेळेस गणपती स्तोत्र म्हणायचे आहे। अशा प्रकारे 21 वेळा गणपती स्तोत्र म्हणून या 21 दुर्वा गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करायच्या आहेत। हा उपाय तुम्ही सकाळी देवपूजा झाल्यानंतर करू शकता किंवा दिवसभरात तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता। तर या 21 दुर्वांचा उपाय तुम्ही आपल्या घरातील गणपती बाप्पा समोर बसून करू शकता किंवा तुम्ही आपल्या जवळच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा हा उपाय करू शकता। हा उपाय महिला करू शकतात, पुरुष करू शकतात किंवा लहान मुले सुद्धा हा उपाय करू शकतात। किंवा तुम्ही 21 दुर्वांची जुडी बांधू शकता आणि या जुडीला आपण रक्षासूत्र धागा गुंडाळून घेऊ शकतो आणि यानंतर आपण 21 दुर्वांची जुडी आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन 21 वेळा गणपती स्तोत्र म्हणू शकतो। हे म्हणून झाल्यानंतर आपण गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करायचे आहे। यानंतर आपल्याला 108 वेळा श्री गणेशाय नमः हा मंत्र जप म्हणायचा आहे। यानंतर आपल्याला गणपती बाप्पाकडे हात जोडून आपल्या मनातील जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे, ज्या काही अडचणी आहेत त्या कमी करण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे। तर असा हा 21 दुर्वा आणि सिंदूरचा उपाय आहे। तर आपल्या जीवनातील आर्थिक समस्या अडचणी कमी करण्यासाठी संकष्टी चतुर्थीला हा 21 दुर्वांचा उपाय करून पाहायला विसरू नका। ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।